So one of the best example is we've traveled abroad. आपण सगळे बाहेर फिरायला गेलेलो आहोत. कोण सेशल्सला गेले असेल, कोण साऊथ आफ्रिकेला गेले असेल, कोण मॉल्डिव्हजला गेले असेल. आता एक साधं उदाहरण देतो. आज मुंबईच्या समुद्राचं पाणी, गोवाच्या समुद्राचं पाणी, सेशल्सच्या समुद्राचं पाणी, मॉल्डिव्हचं पाणी इट इज सी, इट इज ओशन, करेक्ट? Why is that water blue, green, and why is our water blackish, brackish? It is as simple as that. We are not recycling water. We are just disposing water in the ocean. But an island like Maldives, there are multiple islands, 1100 islands. प्रत्येक आयलंडला तुम्ही आजूबाजूला आपण स्नॉर्कलिंग करतो, सगळं करतो, पण कधीही आपल्याला तिकडे ब्रॅकिश वॉटर दिसलं नाही. ॲज सिम्पल दॅट. ते ट्रीट करतात, यूज करतात. इट सेव्स देम कॉस्ट ऑल्सो. मग हे आपल्याकडे का होत नाही? सो हे ह्याच्यातून ऑपॉर्च्युनिटी आपण का क्रिएट करू शकत नाही? आता एक वन मोर एक्झाम्पल. आय वॉज इन छत्रपती संभाजीनगर दी अदर डे. तिकडचे इंडस्ट्रीजचे असोसिएशन मला भेटायला आले आणि इंटरॅक्शन करताना असं आढळलं की त्यांचं जे रिसायकल्ड वॉटर आहे दे वॉन्ट टू रियूज अगेन, बिकॉज द कॉस्ट ऑफ वॉटर दे फ्रेश वॉटर इज लॉट मोर दॅन देन रियूज वॉटर. सो वी आर ऑल्सो हेल्पिंग सच industries, helping such associations, if they come forward to reuse water, because over the period of time वर्षानुवर्ष जी फ्रेश वॉटरची कॉस्ट आहे ती महाग होत जाणार आहे. सो दिस इज जस्ट वन ऑफ द एक्झाम्पल्स जे मी समोर केलेले आहे ते तुमच्याशी शेअर करतोय, बिकॉज आय बिलीव्ह रादर दॅन व्याख्यान देण्यापेक्षा जर आपण कुठले एक्झाम्पल दिलं तर मला वाटतं त्याच्यात जास्त आपल्याला भर पडतो आणि जास्त आपल्याला डोक्यात जातं.